देशामध्ये ओबीसींना 27% आरक्षण आहे आणि एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात जर तो वाटा ओबीसींना मिळणार असेल तर तो ओबीसींचा हक्क आहे। मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागतोय, संवैधानिक मागणी आहे आणि संवैधानिक मागणी मागण्याचा प्रत्येकाला हक्क अधिकार आहे। परंतु जरांगे पाटलांचं मी एक स्टेटमेंट ऐकलं की जर आम्हाला मिळालं नाही तर ओबीसींचं सगळं आरक्षण अर्थात 27% आरक्षण रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। काय बोलताय, काय भाषा आहे? म्हणजे आम्हाला नाही मिळालं तर कुणालाच नाही। साहेब, हा देश संविधानाने चालतो, संवैधानिक मार्गाने प्रत्येकाला आपली मागणी सरकारपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच हक्क अधिकार आहे। परंतु असं कसं करून चालेल? ओबीसींचं सगळं 27% आरक्षण रद्द करायचं म्हणजे जो 376 समाजाचा एक गठ्ठा ओबीसी समुदाय आहे, ज्यांच्या हातावर पोट आहेत, गोरगरीब आहे, गाव खेड्यात राहतो, त्यांचं तुम्हाला नाही मिळालं म्हणून आरक्षण रद्द करणार। आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून शेकडो मराठ्यांनी स्वतःचे प्राण दिलेत। काकासाहेब शिंदेपासून ते काल परवापर्यंत अक्षरशः स्वतःचे प्राण दिले मराठा समाजाला आरक्षण मिळावं। मागणी काय होती? मराठा समाजाचा ओबीसी मधून समाविष्ट करा, हीच मागणी होती ना। मग आता त्या मराठा समाजाच्या मुलांनी जी आत्महत्या केली, शहीद झाले आरक्षण चळवळीसाठी, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, कुणाचा मुलगा गेलाय, कुणाचा नवरा गेलाय, कुणाचा बाप गेलाय, या सगळ्यांची जी काही म्हणजे संघर्ष आहे, जे त्यांनी स्वतःचे प्राण दिलेत, ते असेच जाऊ द्यायचे? म्हणजे तुमच्या एका म्हणजे हट्टासाठी म्हणजे असं करून कसं काय चालेल? आणि आज तुम्ही महान नेते आहात समाजाचे, सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे, सरकार तुमचं काही ऐकत असेल म्हणजे तुम्ही कुठलाही निर्णय घेणार। संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे साहेबांनी भूमिका घेतली की सरकारने जी अधिसूचना काढलेली आहे ती कदाचित मराठा समाजाला फसवण्यासाठी आहे, कारण सरसकट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे ही मागणी असताना सरकारने अधिसूचना चुकीची काढली, याच्यावर समाजाचा आक्षेप आहेच की। पण कुठल्याही नेत्याला व्यक्तिगतरित्या कुणीही टीका केलेली नाही। पण डायरेक्ट तुम्ही जर ओबीसींचं आरक्षणच रद्द करून टाकावं अशी भूमिका घेणार असाल तर साहेब ते चुकीचं आहे। अहो, तुमची नोंद सापडली ओबीसी मध्ये, तुम्ही ओबीसी म्हणून त्या ठिकाणी गणले गेलात। बर, जे संवैधानिक मार्गाने ज्यांना हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे, वारंवार सांगितलं जातं, तरी सुद्धा विनाकारण चुकीच्या पद्धतीनं काही भाषा बोलली जाते, ती महाराष्ट्राच्या दृष्टीनं हिताची नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाची जी एक पोटतिडीक असते, जो पोटतिडकीनं तो आपला मुद्दा पुढे रेटून नेण्यासाठी किंवा आपल्या उपेक्षित समाजाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी तो संघर्ष करत असतो, तो कार्यकर्ता कधी दुसऱ्याचं नुकसान करून स्वतःचं घर भरणे हे त्याची संकल्पना नसते। मला असं वाटतं काही मुद्दे आणि काही स्टेटमेंट हे जबाबदारीनं त्या ठिकाणी बोलले गेले पाहिजेत, अन्यथा आपल्या सोबत असणारा, आपण ज्या समाजाचे घटक आहोत, ती सगळी लोक आपल्यापासून लांब जातील, दुरावतील आणि सामाजिक तेढ निर्माण होईल, विद्वेष निर्माण होईल। असं कुठल्याही नेत्याने वक्तव्य करू नये, अशी एक संविधान समर्थक, आरक्षण समर्थक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।